बघितलंस ना कशी तुझी आणि तुझ्या मिनिस्टर बापाची एका रात्रीत अख्ख्या कोल्हापुरात थुथू झाली, बदनामी झाली. हं? बघितलं नाही तू? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त ट्रेलर आहे. या रुद्रचा डाव त्यांनी अजून खेळलाच नाही. हॅलो, अचानक फोन केला तुम्ही? माझ्याशी काही बोलायचंय का? रुद्र सर, मला तुम्हाला भेटायचंय. शुभूच्या बाबांच्या केसच्या संदर्भात बोलायचंय. माझ्या हाती एक मोठा पुरावा लागलाय. पुरावा? कसला कसला पुरावा? त्या सगळ्याचा खुलासा मी पोलीस स्टेशनला येऊनच करते. मी आता लगेच निघते, तुम्हाला तिथेच भेटते. आणि साक्षीदार माझ्या बरोबरच आहे. नाही 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 श्रावणी, एक मिनिट थांबा. तुम्ही अजिबात पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका, ओके? का पोलीस स्टेशनमध्ये का नको? कारण मीच पोलीस स्टेशनमध्ये नाहीये. मी एका तपासासाठी बाहेर पडलोय. ठीक आहे, तिकडे कोणीतरी सब इन्स्पेक्टर असतीलच ना, मग त्यांना भेटते आणि त्यांना सांगते साक्षी लिहून घ्यायला. शुभूचे बाबा निर्दोष ठरणं सगळ्यात महत्वाचं आहे. श्रावणी, ऐका माझं. हां, एक काम करा, तुम्ही अजिबात पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका. मला कुठेतरी बाहेर भेटा. का पण? बाहेर का भेटायचं? पोलीस स्टेशनमध्ये का नाही? मला समजून घ्या श्रावणी. कसं आहे ना, तुमचा जो पुरावा आहे तो मला आधी बघायला लागेल ना, त्यामुळे आपण आधी बाहेर भेटूयात. एकतर मला आधीपासून कल्पना होती की या सगळ्या प्रकरणात काहीतरी मोठी कॉन्स्पिरसी आणि माझ्या डिपार्टमेंटमधल्या कुठल्या व्यक्तीवर मला विश्वास ठेवायचा नाहीये या संदर्भात. बरं, ठीक आहे. मी कुठे येऊ ते तुम्ही सांगा. हां, तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा. मी बाकीचे डिटेल्स तुम्हाला पाठवतो, वेळ आणि ठिकाण पाठवतो मी. बरं, ठीक आहे, येते. तर या श्रावणीला कुठला पुरावा मिळाला नक्की? आणि जर तिला पुरावा मिळाला असेल ना, तर माझा हा सगळा प्लॅन फ्लॉप होणार, थोडीच मिळणार. मला काहीतरी केलंच पाहिजे. काका, मी तुम्हाला एका सेफ ठिकाणी घेऊन जाते थोड्या वेळासाठी. या माझ्या बरोबर. हो. यो तर तोच घनश्याम हवालदार आहे जो गायब झाला होता. श्रावणी त्याला घेऊन कुठे चालले? बघायला पाहिजे मला.